दिनांक 24 मेला नाशिक जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क आणि विभागाच्या पथकास लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ओझरखेड शिवार त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथून परराज्यातील मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार सदर विभागाचे विभागीय उपायुक्त उषा वर्मा, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागाच्या पथकानं दारूबंदी गुन्ह्याकामी हर्सुल ओझरखेड रोडवर वाघ नदीच्या पुलावर सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी करत असताना एक मोटारसायकल स्वारास पथकानं संशयावरून थांबण्याचा इशारा दिला असता तो न थांबता पळून जात असताना पथकानं त्याचा पाठलाग करत एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकलवर केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असणारे म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणारे विदेशी मद्य मिळून आल्यानं सदर वाहनाचा चालक बंशू जयराम गोतरने याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। तसंच त्याच्या ताब्यातून 9 कागदी खोक्यांमध्ये ठेवलेल्या रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज आणि ऑफिसर चॉईस ब्ल्यू विस्कीच्या एकूण 73,440 रुपये किमतीचा मद्यसाठा तसेच सदर मद्याची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण 1,03,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिकचे निरीक्षक आर.जे. पाटील, दुय्यम निरीक्षक सर्वश्री प्रवीण ठाकूर, धीरज जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू साणप, जवान संतोष कडलक, अमित गांगुर्डे, दुर्गादास बाबसकर तसेच वाहन चालक राकेश पगारे यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पडली। सदरील गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण ठाकूर करत आहेत।